आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर न्यूज टॉप 9 मध्ये। अबकी बार 400 पार यवतमाळमधून नरेंद्र मोदींचा नारा। गेल्या 10 वर्षात जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरली असल्याचं विधान। काँग्रेसच्या काळात कृषी मंत्री महाराष्ट्राचे असताना सुद्धा शेतकऱ्यांना मात्र मदत मिळाली नाही। नाव न घेता शरद पवारांवरती पंतप्रधानांचा हल्लाबोल, मोदींची काँग्रेसवरही टीका। तर मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवार यांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केला। अजित पवारांना हे करण्याची गरज काय होती, रोहित पवारांचा सवाल। तर मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती। शरद पवारांचे पुतणे आणि रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। बारामतीत नणंद भाऊजाईची लढत होणं वेदनादायी असल्याचं वक्तव्य। अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे, भाजपचे लोक मला सांगतात। संजय राऊतांचा दावा। ठाकरे आणि पवारांची भीती असल्यानंच मोदी शहा सतत महाराष्ट्रात येऊ लागलेत, राऊतांचा निशाणा। पंतप्रधानपदी मोदीच राहणार, अमित शहांनीही सांगितलंय। संजय राऊत गांजा ओढून बोलतात। भाजप आमदार आशिष शेलार यांचा पलटवार। महायुतीच्या जागा वाटपावर शिंदे फडणवीस अजित पवार निर्णय घेतील, शेलारांकडून स्पष्टीकरण। तर मशाल आणि तुतारी गावागावात पोहोचली आहे। ज्यांना घड्याळ मिळालं ते चालू आहे का आणि धनुष्यबाणाची प्रत्यंच्या जागेवर राहिली आहे का? राऊतांचा अजित पवार आणि शिंदेंवर निशाणा। शिवसेना शिंदे गटातील खासदार पुन्हा ठाकरे गटात एंट्री करण्यासाठी प्रयत्नशील। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा। गोडसे मिलिंद नार्वेकर यांना सातत्यानं भेटत असल्याचाही गौप्यस्फोट। शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात। हे सरकार शेतकऱ्यांना फक्त गाजर देतं, म्हणून गाजर आंदोलन। विजय वडेट्टीवारांचा निशाणा। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी।